Class 9th English 3.5 Great Scientists. In this video we will see workshop आणि त्याचप्रमाणे पाठाचा मराठी अर्थ देखील. थोर शास्त्रज्ञ चिकाटीने कार्य करीत असतात. अडचणींमुळे कधीही ते नाउमेद होत नाहीत. मायकेल फॅराडे हा आधुनिक काळातील नामवंत शास्त्रज्ञ आणि संशोधकामधील एक मानला जातो. आजही फॅराडेचा नियम या नावाने अभ्यास विषय आहे. लंडनच्या एका गलिच्छ उपनगरातील दारिद्र्याने गांजलेल्या एका कुटुंबात मायकेल फॅराडेचा जन्म झाला. लहान असताना बोलण्यातील दोषाचे दुःख त्याला भोगावे लागत होते. त्यामुळे इतर मुले त्याला हसायची. शिक्षक देखील त्याला मदत करीत नसत. तो 12 वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या आईला त्याला शाळेतून काढून टाकावे लागले. अशा प्रकारे त्याचे इथेच औपचारिक शिक्षण संपले. 13 वर्षाचा झाल्यावर एका पुस्तक बांधणी करणाऱ्याकडे तो काम करू लागला. त्या ठिकाणी त्याला एके दिवशी विजेसंबंधीचे एक पुस्तक मिळाले आणि इथे वीज या विषयाशी त्याचा पहिला परिचय झाला, जे लवकरच त्याचे आयुष्यभराचे आकर्षण ठरले. एकदा त्याच्या एका मित्राने त्याला लंडनच्या सुप्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ हम्फ्रे डेव्ही यांच्या सार्वजनिक भाषणाचे मोफत तिकीट दिले. डेव्हीचे रसायने आणि विद्युत प्रकाश या विषयावरील कार्य हा त्या काळातील शास्त्रज्ञांमधला एक चर्चेचा विषय होता. डेव्हीच्या भाषणावर फॅराडे मंत्रमुग्ध झाला. फॅराडेने त्या दिवशी ठरवले की मी फक्त पुस्तके विकणार नाही, मोठा शास्त्रज्ञ देखील होणार आहे आणि ती सुद्धा स्वतःची पुस्तके लिहिण्या इतका चांगला. फॅराडेला वाटत होते की डेव्ही त्याचा पाठीराखा झाला तर खूप चांगले होईल, पण डेव्ही तयार झाला नाही. डेव्हीच्या प्रयोगशाळेत अचानकपणे एके दिवशी रासायनिक स्फोट झाला आणि काही काळासाठी तो अंध झाला. आता त्याला उत्तम स्मरणशक्ती असलेल्या सहाय्यकाची गरज होती. त्यावेळी त्याला फॅराडेची आठवण झाली आणि त्याला फॅराडेला आपला सहाय्यक म्हणून ठेवले. फॅराडे कणखर होता. तो रात्रंदिवस काम करून डेव्हीच्या प्रयोगांबद्दल शक्य तेवढे शिकून घेत होता. त्याने त्याला प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून बढती सुद्धा दिली. डेव्हीला तरी देखील फॅराडेबद्दल फारशी आशा नव्हती. एके दिवशी त्यांचे मित्र केमिस्ट विलियम गोल्डस्टोन यांच्याबरोबर तारेमध्ये विद्युत प्रवाह सोडल्यानंतर ती तार चुंबकासारखी का होते याविषयी ते प्रयोग करून पाहत होते आणि त्यानंतर डेव्हीने फॅराडेला प्रयोगशाळेची स्वच्छता झाल्यानंतर तू देखील हा प्रयोग करून पहा असे त्याला डिवचले आणि काही दिवसातच फॅराडेने तो प्रश्न सोडवला. विद्युत प्रवाहाचे सतत चालणाऱ्या यांत्रिक गतीमध्ये रूपांतर करणाऱ्या विद्युत प्रवर्तन यंत्राचा म्हणजेच इंडक्शन मोटारचा शोध लागला. यामुळे पंखे, वातानुकूलित यंत्रे, शिवण यंत्रे, छायाचित्रे, विजेवर चालणारी उपकरणे यांचा जन्म झाला. फॅराडे एका रात्रीतच प्रसिद्ध शास्त्रज्ञ झाला. त्याच्या सामाजिक स्थानाबद्दल किंवा शिक्षणाबद्दल कोणाला काही वाटत नव्हते. प्रत्यक्षात मात्र डेव्हीला त्याचा हेवा वाटत होता. त्याने त्याला दुर्बिणीच्या भिंगात आणि सूक्ष्मदर्शक यंत्रात वापरल्या जाणाऱ्या बेवरियन काचेचा एक तुकडा दिला आणि त्यावर उलटी निर्मिती प्रक्रिया करण्यास सांगितले. प्रयोगशाळेत उपलब्ध असलेल्या सामग्रीतून फॅराडे हे काम कधीच करू शकणार नाही हे डेव्हीला माहीत होते. पण फॅराडेची वृत्ती देखील कधी हार न मानण्याची होती आणि तो डेव्हीचा आदर करीत असे. हे काम अवघड आहे हे माहीत असून देखील त्याने ते स्वीकारले. डेव्हीची मदत नसताना त्याने 4 वर्ष खूप परिश्रम केले, पण तो अयशस्वी ठरला. एक काचेची वीट त्याने आपल्या शेल्फमध्ये ठेवली. कठीण काळात ती त्याला स्फुरण देत असे. 1829 मध्ये डेव्ही मरण पावला आणि फॅराडे प्रयोगशाळेचा प्रमुख झाला. त्याने दुसरे एक क्रांतिकारी संशोधन केले. त्याने त्याच्या लक्षात आले की चुंबक हलवला तर तो विद्युत प्रवाह निर्माण करू शकतो. अशा प्रकारे विद्युत शक्ती निर्माण करणाऱ्या यंत्राचा जन्म झाला. 1840 मध्ये
त्याच्या स्मरणशक्तीचा ऱ्हास होऊ लागला, जे आयुष्याच्या अखेरपर्यंत तसेच राहिले. पण या आजाराने त्याला थांबवले नाही. मग त्याने कागदाच्या तुकड्यावर लोखंडाचा भुगा टाकून त्याच्याजवळ चुंबक ठेवून गोलाकार नक्षी तयार करण्याचा प्रयोग हाती घेतला. या आकारामध्ये लोखंडाच्या भुग्याचे गुणधर्म नाहीत, तर ते खरे म्हणजे अदृश्य अशा चुंबकीय क्षेत्रांनी चुंबकाभोवतीची रिकामी जागा भरल्यामुळे लोखंडी भुगा अस्ताव्यस्त झाला असे त्याला सिद्ध करायचे होते. पण त्यासाठी त्याचे औपचारिक शिक्षण हे झाले नव्हते. आता मात्र हे त्याच्या आड आले. फॅराडेला प्रगत गणिताबद्दल फारसे ज्ञान नव्हते, त्यामुळे त्याने या आकाराचे नमुने स्वतःच्या हाताने तयार केले. पण ते गणिताच्या समीकरणातून मांडण्यासाठी व त्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी यावेळी तो असमर्थ होता. पण जेव्हा तो जेम्स मॅक्सवेल या श्रीमंत, शिक्षित आणि गणितज्ञ असलेल्या भौतिकशास्त्रज्ञाला भेटला, फॅराडे बरोबर काम करायला तो उत्सुक होता. मॅक्सवेलची समीकरणे या नावाने जी समीकरणे ओळखली जातात ती फॅराडेने मांडलेली समीकरणे होत. त्यांचे एकत्रित काम आपल्याला अनेक प्रकारे उपयुक्त ठरले आहे. आजच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन पद्धती यांच्या या संशोधनावर आधारलेल्या आहेत. त्यांच्या संशोधनातून निर्माण झालेल्या उत्पादनांचा वापर करून कधीतरी आपण विविध आकाशगंगातील एलियन्सशी कदाचित संवाद साधू शकू. फॅराडेच्या आयुष्याची सुरुवात खडतर झाली, पण एक महान शास्त्रज्ञ म्हणून कठीण अडचणीला त्याने चिकाटीने आणि विश्वासाने तोंड दिले. अशक्य प्राय अशा कामगिऱ्या दिल्या, पण आव्हान आणि संधी म्हणून प्रत्येक गोष्ट त्याने स्वीकारली. Question 1. Write what is implied in the following sentences. पुढील वाक्यात कोणता अर्थ सूचित केलेला आहे? But few know his inspirational life story, which is all about courage and fighting against the odds. What does it tell you about Faraday's life? फॅरेडेच्या जीवनाविषयी ते काय सांगते? Michael Faraday was born into a poverty-stricken family. He suffered from a speech defect as a child. Other children laughed at him. When he was 12, his mother was forced to take him out of school. At 13, he started working with a bookbinder. He had to struggle hard against all odds. He had no social status, no money, and no education. Even though he achieved a great success after all his difficulties. मायकल फॅरेडे हे अतिशय गरीब अशा कुटुंबात जन्मलेले होते आणि लहानपणापासूनच त्यांना वाचा दोष होता, त्यामुळे इतर मुले त्यांच्यावर हसायची. 12 वर्षाचे असतानाच त्यांना शाळेमधून काढून घ्यावे असे त्यांच्या आईला सांगण्यात आले. 13 वर्षाचे असतानाच त्यांना बुक बाइंडरच्या दुकानामध्ये नोकरी पत्करावी लागली. त्याच अशा प्रकारे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यांचे शिक्षण झालेले नव्हते किंवा त्यांच्याजवळ पैसा देखील नव्हता. अशा प्रकारे अनेक दुःख असून सुद्धा त्यांनी खूप मोठे यश मिळवले होते. Even then, Davy did not have much hope for Faraday. What do the word even then suggest? तरी सुद्धा डेव्हीला फॅरेडे बद्दल जास्त आशा नव्हती. या ठिकाणी even then आपल्याला काय सूचित करते? Davy made Faraday his secretary after his lab assistant. His work was to clean the lab. Faraday wanted to be a great scientist. He worked hard day and night and learned about Davy's experiments. Even after doing such hard work and experience, Davy was not hopeful about Faraday's scientific career because Faraday had not social status and education. डेव्हीने फॅरेडेला
सुरुवातीला आपला सहाय्यक बनवले, त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक बनवले. तो अतिशय मेहनतीनं काम करायचा, प्रयोगशाळा अतिशय स्वच्छ ठेवायचा. फॅरेडेला एक शास्त्रज्ञ होण्याची इच्छा होती. त्यासाठी तो दिवस रात्र मेहनत घ्यायचा आणि त्याने डेव्हीचे जे काही प्रयोग होते ते देखील तो प्रत्यक्षात पाहायचा, अनुभवायचा, करून पाहायचा. तरी सुद्धा एवढी मेहनत घेऊन सुद्धा डेव्हीला त्याच्याबद्दल जास्त आशा नव्हती, कारण त्याचा सामाजिक दर्जा आणि त्याचे शिक्षण हवे तेवढे नव्हते. People started telling Davy that of all his discoveries, the best was Faraday himself. लोक डेव्हीला म्हणत की त्याच्या सगळ्या संशोधनामध्ये स्वतः फॅरेडे हेच सर्वोत्तम संशोधन आहे. What does it suggest about Davy's work? यातून डेव्हीच्या कामाबद्दल काय सूचित होते? Davy was a renowned chemist who made many discoveries about chemical and electrical lighting. Faraday wanted Davy to become his mentor, but Davy did not agree. Davy gives impossible tasks to Faraday. Always he tried to keep away Faraday from these experiments. Davy never believed in Faraday's ability. Faraday became a celebrity scientist overnight. As a teacher, Davy was happy at his pupils' achievement, but in reality, he was jealous. So people started telling Davy that Faraday himself was his best discovery. डेव्ही हे अत्यंत प्रख्यात रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांनी रसायने आणि विद्युत प्रकाश या संदर्भामध्ये अनेक संशोधने केलेली होती. फॅरेडेला डेव्ही आपले गुरु व्हावे असे वाटायचे, पण डेव्हींना ते मान्य नव्हते. डेव्ही सदैव त्यांना अशक्य अशी कामे द्यायचे आणि जास्तीत जास्त फॅरेडेला या प्रयोगांपासून दूर कसे ठेवता येईल याचा ते नेहमी प्रयत्न करायचे. फॅरेडेच्या क्षमतांवरती डेव्हींना विश्वास नव्हता, पण एका रात्रीतूनच फॅरेडे प्रख्यात शास्त्रज्ञ बनले. एक शिक्षक म्हणून आपल्या विद्यार्थ्यांच्या यशावर जसा आनंद व्हायला हवा होता, त्याप्रमाणे प्रत्यक्षामध्ये डेव्हीला आनंद न होता ते फॅरेडेचा हेवा करायचे. त्यामुळे लोक म्हणायला लागले की सगळ्या संशोधनामध्ये स्वतः फॅरेडे हेच सर्वोत्तम संशोधन आहे. Break the passage into convenient smaller section. Give subheadings or titles to each section. First section, Michael Faraday is regarded from first consistent light bulb. The title for this section, Faraday's childhood. Second section, that day in 1812, leading experiments. The section titled Role Model of Faraday. Third section, Even Then Davy, directed at Faraday. The title Induction Motor. Fourth section, From Faraday Became to During Difficult Times. The title Julius Davy and Faraday's Failure. Fifth section, From in 1829 Davy died to called Polarization. The title for this section, Revolutionary Discovery. Sixth section, From He Then Took the to Who You Are. The section's title is Association of Maxwell and Faraday. List the different gadgets and instruments mentioned in the passage. Find more information about at least 3 of them using the internet.
gadgets and instruments from the lesson, fan, air conditioning, sewing machine, photographs, power tools, cars, telescopes, microscopes, electrical generators, dynamos, electronic and communication system, etc. Sewing machine. Sewing machine is a machine used to sew fabric and materials together with thread. Sewing machines were invented during the first industrial revolution to decrease the amount of manual sewing work performed in clothing companies. Air conditioner. Air conditioning is the process of removing heat and controlling the humidity of air in an enclosed space to achieve a more comfortable interior environment by use of powered air conditioners or a variety of other methods including passive cooling and ventilative cooling. Photography. Photography is the art, application and practice of creating durable images by recording light either electronically by means of an image sensor or chemically by means of a light sensitive material such as photographic film. Question 4. Find out more about the following scientist with the help of the internet. Michael Faraday. Michael Faraday, born on 22 September 1791 into a poverty-stricken family, and he died August 25, 1867. He suffered from a speech defect as a child. While Faraday was performing these experiments and presenting them to the scientific world, doubts were raised about the identity of the different manifestations of electricity that had been studied. Faraday achieved his early renown as a chemist. His reputation as an analytical chemist led to his being called as an expert. Faraday's life started with the difficulties, but as a great scientist, he met each difficulty with perseverance and conviction. Humphrey Davy. Sir Humphrey Davy, born on December 17, 1778, England, and he died May 29, 1829, Geneva, Switzerland. He discovered several chemical elements and compounds, invented the minor safety lamp, and became one of the greatest exponents of the scientific method. Davy was the elder son of middle-class parents who owned an estate in Ludgate, Cornwall, England. He was educated at the grammar school. In 1795, a year after the death of his father Robert, he was apprenticed to a surgeon and apothecary, and he hoped eventually to qualify in medicine. He was fond of composing verses, sketching, making fireworks, fishing, shooting, and collecting minerals. He loved to wander, one pocket filled with fishing tackle and the other with the rock specimens. He never lost his intense love of nature and particularly of mountain and water scenery. Thomas Edison. Thomas Alva Edison was born on February 11, 1847 in Milan, Ohio, the seventh and the last child of Samuel and Nancy Edison.
Edison had very little formal education as a child, attending school only for a few months. He was taught reading, writing, and arithmetic by his mother, but was always a very curious child and taught himself much by reading on his own. This belief in self-improvement remained throughout his life. Edison began working at an early age, as most boys did at the time. At 13, he took a job as a newsboy, selling newspapers and candy on the local railroad that ran through Port Huron to Detroit. He seems to have spent much of his free time reading scientific and technical. Thomas Edison is credited with inventions such as the first practical incandescent light bulb and the photograph. He held over 1,000 patents for his inventions. Edison found his mother as his best teacher because she always gave a satisfactory answer to his questions and helped him in all his experiments. James Maxwell. James Clerk Maxwell, born June 13, 1831, Edinburgh, Scotland, and he died November 5, 1879, Cambridge, England. Maxwell came from a comfortable middle-class background. The original family name was Clark, the additional surname being added by his father, who was a lawyer. After he had inherited the Marylebone estate from Maxwell's ancestors, James was an only child. His parents had married late in life, and his mother was 14-year-old at his birth. Scottish physicist best known for his formulation of electromagnetic theory. At age 16, he entered the University of Edinburgh, where he read voraciously on all subjects and published 2 more scientific papers. The concept of electromagnetic radiation originated with Maxwell and his field equations based on Michael Faraday's observation of the electric and magnetic lines of force, paved the way for Einstein's special theory of relativity, which established the equivalence of mass and energy. Maxwell's ideas also ushered in the other major innovation of 20th century physics, the quantum theory. Find the following matter in the passage and copy the missing words. When he was 12, his mother was forced to take him out of school. B. One day he came across a book on electricity which had been sent to his master of binding. C. Faraday decided that day that he wanted to be a great scientist. D. Davy never believed Faraday could do anything in the field of science. E. People started telling Davy that of all his discoveries, the best was Faraday himself. F. He handed him a piece of Bavarian glass which was used in the lenses in the telescopes and microscopes and asked him to reverse engineer it. G. He went on to prove that these patterns were not a property of the iron filings. H. It was Maxwell who translated Faraday's idea
into a set of equations that are now called Maxwell's equations. Now complete the following sentences using your own words. A. When he was 12, he learned about photography. B. One day, he came across a book on how to get success. C. He decided that he would never hurt anyone. D. He never believed his daughter would become a doctor. E. People started telling that I was responsible for the failure of my son. He handed him the precious book Bhagavad Gita, which was used by his grandmother. G. He went on to prove that the real thief was Ramesh instead of Rohit. H. It was Patil sir who taught me perfect Marathi grammar. So friends, thanks. And if you have any queries, then please comment me.